वरुड तालुक्यातील शेखदरी तलावात मोठ्या प्रमाणावर मत्स्य व्यवसाय चालतो। या मत्स्य व्यवसायावर अनेक भोई उदरनिर्वाह करतात। शासनानं या मत्स्य व्यवसायाचं कंत्राट दिल्यानं भोयांवर उपासमारीची वेळ आली आहे। कंत्राट रद्द करण्याच्या मागणीसाठी आमदार अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात 500 भोई बांधव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं देत आहेत। कंत्राट रद्द केल्याशिवाय तिथून न उठण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे। याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आलं आहे। सर, इथे प्रॉब्लेम असा झालेला आहे, इथे शेखदरी म्हणून तलाव आहे वरुड तालुक्यात 43 हेक्टरचा, आणि तो तलाव जो होता ना, तर आधीच्या सोसायटीकडे होता 32 वर्षापासून, आणि तो विविध कालावधीमध्ये एप्रिलमध्ये आपल्या सर्क्युलरप्रमाणे त्यांनी तो अप्रूव्ह झाला पाहिजे ऑफिसमध्ये, आणि त्यांनी तो फॉर्म भरून दिला पाहिजे। हां, आणि त्यांनी जर तो भरला नाही तर ही इज नॉट क्वालिफाईड टू अलॉट अ टेंडर। या बॅकग्राऊंडवर आपला 15/10/2001चा GR आहे, तो सांगता असं कोणतंही जर केलं नसेल आणि शासनाचा महसूल जर जात असेल तर त्यासाठी टेंडर सिस्टमने काढायला पाहिजे। हां, मग त्याप्रमाणे टेंडर सिस्टमने काढला आम्ही, आणि त्याचा 1 लाख रुपये 11,201 त्याच्यापासून रेव्हेन्यू मिळालेला आहे। तर आता पूर्वीची ज्याला तलाव ठेका मिळालेला नाही सोसायटीला, त्यांचं असं डिफेन्स आहे की आम्ही 32 वर्षापासून मासेमारी करतोय आणि आम्हाला दिलेला नाही। लाभ क्षेत्रात आहे सर। हां, आणि त्याच्याबरोबर त्यांनी त्यांची डेलिगेशन आणलेले आहेत, ते हेडेड बाय डॉक्टर अनिल बोंडे, आणि 100 लोक माझ्या ऑफिसमध्ये आलेले आहे आणि ठिय्या मारून बसलेले आहेत। आणि त्यांचं असं म्हणणं आहे, आत्ताच्या आत्ता तो टेंडरने दिलेला तलाव जो आहे तो कॅन्सल करा आणि आमच्या सोसायटीला द्या। तो जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, असं म्हणजे असं करता येत नाही। ते अनिल यांना मी सांगितलं आमदारांना, पण ते मला नाही, ॲट एनी ग्राउंड आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे। त्यांनी मसल पॉवरचा उपयोग करायचा प्रयत्न केला, अजून केला नाही ते म्हणतायत, ते बोलतायत। कोण आहे? कमिशनर। हॅलो, नमस्कार, मी चांगला आहे, पण मला हे सांगा, आपण अधिकाऱ्यांना जो पगार देतो तो कंत्राटदार पोचण्यासाठी देतो की भोई लोकांच्या भल्यासाठी देतो? ऐका, पूर्ण नियम वगैरे मला माहीत आहे, सगळं माहीत आहे। मला एक गोष्ट सांगा, 32 वर्षापासून जेव्हापासून शेखदरी तलाव निर्माण झाला, ज्या तलावामध्ये स्थानिक भोयांची जमीन गेली, ते भूमिहीन झाले, त्यांच्या सोसायटी आपल्या मत्स्य अधिकाऱ्यांनी बनवायला सांगितली। 32 वर्षापासून न चुकता विदाऊट एनी डिफॉल्ट ते दर 5 वर्षानंतर जून महिन्यामध्ये पैसे भरतात आणि दर 5 वर्षानंतर आपण त्यांना ठेका देतो 8,000 रुपयामध्ये। यावर्षी या कार्यालयातून 28 मार्चला पत्र गेल्याचं सांगण्यात आलेलं आहे। त्या अध्यक्षाला, सचिवाला पत्र मिळालेलं नाही, आणि आता तुमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं। आता दुर्दैव हे आहे की एवढा PhD झालेला तुमचा माणूस आहे कुलकर्णी, हा काय देशपांडे, मासोळी खाता की नाही खात? नाही खात। हां, तर एवढा PhD झालेला माणूस हे म्हणतात पत्र पाठवलं, त्याचं ॲक्नॉलेजमेंट नाही, त्या लोकांना पोचल्याचं नाही। आता या सोसायटीचा अध्यक्ष अनफड आहे, पण याला पत्र बाकीचे लोक वाचतात, त्याला पत्र मिळालेलं नाही, आलं लक्षात? आणि ॲक्च्युली त्या लोकांनी ड्राफ्ट बनवून 23 जूनला आणला होता। इथल्या मत्स्य अधिकाऱ्याच्या पाया पडला की आमची परंपरागत रोटी तुम्ही हिसकवू नका। 112 कुटुंब जे भूमिहीन कुटुंब आहे, 112 कुटुंब ते त्या तलावावर अवलंबून आहे। आणि हे कशासाठी केलं तर यांना टेंडर काढून वरुड तालुक्यातले तलाव एका कंत्राटदाराला जो भोई नाही त्याला द्यायचं होतं, आणि तिन्ही तलाव या अधिकाऱ्यांनी त्या कंत्राटदाराला दिले। 2 तलावाबद्दल माझं ऑब्जेक्शन नाही, कारण की तिथल्या सोसायटीज त्याच्यावर अवलंबून नाही, असं अजूनपर्यंत त्यांनी माझ्याकडे आलेलं नाही। परंतु ही सोसायटी मला माहीत आहे 32 वर्षापासून दुसरं कोणतंही काम करत नाही भोई, फक्त त्या मच्छीमारीच्या व्यवसायावर राहतात, आणि दुर्दैवाने यांनी त्यांच्या तोंडातली रोटी हिसकवलेली आहे। आता हे GR आणि हे सगळे हे मंत्रालयात तुमच्यासारख्या माझ्यासारख्या एज्युकेटेड माणसाला ठीक आहे,
पण एक पत्र सुद्धा यांच्याजवळ प्रूफ नाही ॲक्नॉलेजमेंटचं, यांच्याजवळ ॲक्नॉलेजमेंट नाही. आणि हे 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 इथे हे सांगतात आणि हे तुमचे कुलकर्णी देशपांडे जोशी सांगतात की यांना स्वारस्य नसेल. आता या भुयांना स्वारस्य शब्दाचा अर्थही माहीत नाही. मग आता आपण सरकार चालवतो आहे ते या अधिकाऱ्यांच्या भल्यासाठी, कंत्राटदाराच्या भल्यासाठी का या भुयांना जीव घालण्यासाठी? नाही 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 ह्या गोष्टीत मी काही हे देत नाही. मी या गोष्टीला माझ्या लेखी अर्थ नाही आहे. माझं म्हणणं आहे या उपायुक्ताला तुम्ही अधिकार द्या. हा कंत्राट आत्ताच रद्द झाला पाहिजे आणि त्याला हे मिळालं पाहिजे. नाही स्टे योग्य तो निर्णयाचा प्रश्न नाही साहेब. मला हे सांगा, त्या माणसाने कंत्राटदारांनी जाळं टाकून ठेवलं. परवाच्या दिवशी 2 लोकांना मारलं. अरे जाळं टाकून ठेवलं ना त्या कंत्राटदारांनी. आणि हे तुमचे मत्स्य अधिकारी मला सांगा अमरावतीमध्ये किती फिशरीचं डेव्हलपमेंट केलं हो? मला सांगा सिंबोऱ्याचं मत्स्य बीज केंद्र बंद पडलेलं आहे. काय केलं या उपायुक्तांनी, या मत्स्य अधिकाऱ्यांनी काय केलं? आम्ही 10 वेळा सांगतो की किती डेव्हलपमेंटसाठी काम करता, फक्त पैसे खाण्यासाठी. अरे हे अक्षरशः साहेब प्रश्न येतच नाही. आता मसल पॉवर लागल मला फक्त इशारा केला तर मग गडबडून जाईल. समजला? नवीन आले का अमरावतीत? नाही याला सांगा तुमच्या अधिकाऱ्याला, सुनील देशपांडेला. अहो PhD मिळाला माणूस आहे, LLB मिळाला माणूस आहे. एक मत्स्य अधिकारी तरी भुयाच्या घरी गेलाय का? त्याच्या घरात किती गळते पाणी, त्याच्या घरात कसे जाळे आहे आणि कसं आयुष्य जगून राहिला कधीतरी पाहिलं का मत्स्य अधिकाऱ्यांनी? मग कशाचे पगार देतो आपण? अरे नाही मिळालं रिसिप्ट यांचे दाखवा त्यांनी ॲक्नॉलेजमेंट. अरे खोटे बोलतात साहेब. हे एवढे कटक कारस्थान करतात, पत्र पाठवल्याचं दाखवतात आणि जात नाही, पत्र नाही जात. नाही म्हणून मला आज आता निर्णय पाहिजे. तुम्ही द्यायचं असेल तर द्या, नाही तुम्ही इथं बसणार आहे रात्रभर. आणि भोई लोक आहे, आम्ही बसणार आहे. आणि मी किती वेळ बसू शकतो? त्या देशपांडेचंच बा त्याचं ब्लड प्रेशर वाढते का? नाही मला समजण्याच्या पलीकडे हे पा जिथे अन्याय होत असेल आणि ते अधिकाऱ्याकडून अन्याय होत असेल तर आय कॅनॉट टॉलरेट. तुम्ही ठीक आहे मुंबईमध्ये बसून साहेब, मुंबईमध्ये बसून त्या सगळ्या गोष्टी आहे. तुम्ही या इथे. तुम्ही एका अधिकाऱ्याने भोयाच्या घराची पायरी चढली आहे का मला सांगा? मग काय जिल्हा मत्स्य व्यवसाय अधिकाऱ्याचं काम आहे? त्याची कंडिशन काय त्याचं वेलफेअर पाहतो आपण? मला सांगा वेलफेअर काय पाहतोय आपण? आता इथे असे लोक आहे का? तो अध्यक्ष सुद्धा एकही वर्ग शिकलेला नाही. सचिव किती शिकलाय रे तू? दुसरा वर्ग तो शिकलेला आहे. आणि त्याला सांगतात तुला मेसेज पाठवला, तुला हे पाठवला. बरं झालं ईमेल नाही पाठवला सांगत. नाही तुम्ही निर्देश द्या. तुम्हाला जे द्यायचे असेल ते आम्ही उठत नाही. घ्या बोला. हॅलो साहेब. हॅलो सांगितलीस तुम्हाला. त्याला पत्र लिहिलेलंच आहे साहेब. दिलेला ठेका अपरिहार्य कारणामुळे स्थगित करण्यात येत आहे. त्यांचं म्हणणं काय आहे? त्यांचं म्हणणं असं आहे की दॅट शुड बी अलॉट त्या पर्टिक्युलर सोसायटी एक्सेप्ट टुडे इटसेल्फ. दुसरी नाही सोसायटी असं ते म्हणतात ते. आणि आपण जे केलेली आहे ती कारवाई ते GR प्रमाणे सगळं बघून केलेलं आहे साहेब. त्यांना मी आता लिहून दिलेलं आहे. AC हे जे सगळं ज्युरिडिक्शन आहे ते असिस्टंट कमिशनर अमरावतीकडे येते. त्यांना मी हॅलो
नाही स्थगित नाही साहेब, ठेका रद्द करून, कारण की तिथे दुसरी सोसायटी नाही आहे, दुसरे मच्छीमार नाही आहे तिथे, नाही दुसरे मच्छीमार नाही आहे. आणि माझी ही विनंती आहे की ज्या अधिकाऱ्यांनी या भयांना फसवलं त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. प्रोसेस नाही केली, जाणीवपूर्वक टेंडर काढलं आणि कंत्राटदाराची हातमिळवणी केली, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. नाही मग मी आता कारवाई होईपर्यंत बसून राहतो. नाही मग मला ताबडतोब रद्द आणि त्या सोसायटीला अलॉटमेंट या 2 गोष्टी पाहिजे. नाही स्टे वगैरे नाही. अहो मला माहित आहे याच्यातली लबाडी माहित आहे मला. स्टे केला का तो कोर्टात जातो कंत्राटदार आणि कंत्राटदार घेऊन येतो. या लोकांजवळ भांड्यासाठी पैसे नाही आहे साहेब, यांच्याजवळ भांड्यासाठी नाही. तुम्ही रद्द करा आणि अलॉटमेंट करा, बस एवढंच माझं म्हणणं आहे. हॅलो सर हां मी मगाशी मी ते करायचा प्रयत्न केला, पण ते माझ्यावर खूप ते सगळे हे झाले, चिडून माझ्यावरच आले ते. स्थगिती ते आहे क्लिअर, रद्द करून अलॉटमेंट त्यांचं म्हणजे रद्द करूनच अलॉटमेंट. आम्हाला जिथे बनवता काय, हे कुठं कोर्टात जाणार आहे काही? तो किती पैसे लावू? हो सर ऐकतो मी. स्टे केलेलं ना सर, स्टेचं पण काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण ते ही इज इन्सिस्टिंग टू फॉर कॅन्सलेशन अँड री अलॉटमेंट. हां मी त्याला पर्सनली जर रिक्वेस्ट केली, त्यांना सगळं सांगितलेलं आहे या बाबतीत, पण हे रिलेक्टेड टू लिसन ऑल दिस थिंग्स. दोन मिळालेले आहेत त्याला, हे सांगा ना. त्या वरुड तालुक्यातले 2 तलावाचे मिळालेले आहेत, उपाशी म्हणणार नाही, हे सांगा ना. हे सांगा ना, यांच्याजवळ काही नाही आहे, त्याला 2 मिळालेले आहे. तुम्ही सांगा तसं ऐकते तो. हो ना. आणि तो त्याला थोडी घेराव टाकलाय. नाही तर एक कॉन्ट्रॅक्ट चालू आहे, सगळ्या भोयाला त्याचं नुकसान नाही करायला लावलं. तुम्ही किती कराल, एका तलावात त्याचं नाही टाकू देत. समजलं ना कॉन्ट्रॅक्टरचं? त्यांनी सोडला पाहिजे. आत्ता लावा फोन त्या कॉन्ट्रॅक्टरला. फोन लावून बोलला समजलं. 3 तलावात काम नाही करू देत. कधी याच्यासाठी आक्रमक भूमिका घ्या ना तुम्ही. अरे मी तर म्हणतो एखाद्या साहेबांना आक्रमक भूमिका घेतली पाहिजे या वयासाठी. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, धनराज लेन, सक्कर 7, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 25703236 आणि वेबसाईट पत्ता आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा फक्त सिटी न्यूज. नमस्कार. इस दिन का सबसे सुहाना पल कौन सा है, क्या कहता है, आजा आजा इंडिया बुल्स होम लोन्स, घर आजा.